नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। देश के सबसे अमीर महानगर पालिका मुंबई महानगर पालिका के बजट की आज बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी ने घोषणा की। मुंबई बीएमसी ने इस साल लगभग 75,000 करोड़ घोषित किया है। पिछले साल 2024-25 में मुंबई बीएमसी का बजट 65,000 करोड़ घोषित किया गया था। पिछले साल की तुलना में इस साल के बीएमसी बजट में 14.19% अधिक है। मुंबई बीएमसी के बजट की घोषणा बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी ने मीडिया के सामने की। दरअसल बीएमसी में पिछले 3 साल से चुनाव न होने की वजह से लगातार तीसरी बार बीएमसी कमिश्नर ने बीएमसी बजट की घोषणा की है। हालांकि बताया जा रहा है कि इस साल मुंबई बीएमसी के चुनाव होने वाले हैं। आइए जानते हैं बीएमसी बजट में क्या महत्वपूर्ण मुद्दे। वित्त वर्ष 2025-26 के लिए बजट 74,427.41 करोड़ रुपए प्रस्तावित हैं, जो 2024-25 के बजट अनुमान यानी कि 65,180.79 करोड़ से 14.19% अधिक है। वित्त वर्ष 2025-26 के लिए संपत्ति कर का बजट अनुमान 5200 करोड़ रुपए प्रस्तावित है। फायर ब्रिगेड रेवेन्यू 2025-26 के लिए अनुमानित रेवेन्यू 759.18 करोड़ है, जो 2024-25 में प्राप्त 480.33 करोड़ से अधिक है। लाइसेंस विभाग रेवेन्यू 2025-26 के लिए अनुमानित रेवेन्यू 362 करोड़ है, जो 2024-25 में गिरावट से उबर रहा है। राज्य सरकार से लंबित बकाया 31 दिसंबर 2024 तक 9,750.23 करोड़ बकाया है, जिसमें शिक्षा अनुदान के लिए 6,581.14 करोड़ शामिल है। रेवेन्यू एक्सपेंडिचर 2025-26 के लिए संशोधित व्यय 31,204.53 करोड़ है, जो अनुमानित 28,763.94 करोड़ से कम है। संपत्ति कर 2025-26 के लिए अनुमानित संग्रह 5200 करोड़ है, जबकि 31 मार्च 2024 तक 22,565.38 करोड़ बकाया है। जल और सीवरेज शुल्क 2025-26 के लिए अनुमानित राजस्व 2,363.15 करोड़ है, जो कि 2024-25 में प्राप्त 1,141.56 करोड़ से अधिक है। निवेश पर ब्याज 2025-26 के लिए अनुमानित राजस्व 2,283.89 करोड़ है, जो 2024-25 में थोड़ा अधिक है। बीएमसी के मुंबई में इन सारे प्रोजेक्ट का काम शुरू है। गोपाल कृष्ण गोखले ब्रिज अंधेरी का पुनर्निर्माण से पहले चरण का काम पूरा हो चुका है। दूसरा चरण अप्रैल 2025 तक पूरा होने की योजना है। नेहरू साइंस सेंटर को डॉक्टर एनी बेसेंट रोड से जोड़ने के लिए पैदल अंडरपास का निर्माण शुरू है, जिसका 14% काम पूरा हुआ है। महालक्ष्मी रेलवे स्टेशन के पास केशव राव खाड़गे मार्ग पर केबल स्टेड आरओबी का विस्तार 35% काम पूरा हुआ है। महालक्ष्मी ब्रिज के दक्षिण भाग से एनएम जोशी मार्ग तक नई सड़क और डायवर्जन का निर्माण का काम 10% पूरा हुआ है। मुंबई सेंट्रल और ग्रांट रोड रेलवे स्टेशन के बीच ओवरब्रिज का पुनर्निर्माण का 5% काम पूरा हुआ है। जुहू बरसोबा जंक्शन से डीएन नगर वारीवाला रोड तक फ्लाईओवर का निर्माण 3% का काम पूरा हुआ। ओशिवारा नाला पर एसबी रोड पर जर्जर यातायात पुल को ध्वस्त कर नया पुल बनाने का कार्य अब तक 2% पूरा हुआ है। मृणालताई गोरे फ्लाईओवर का राम मंदिर रोड से रिलीफ रोड तक विस्तार का काम 65% पूरा हुआ है। बीएमसी का स्वास्थ्य विभाग इस वित्तीय वर्ष में बीएमसी द्वारा 25 नए आपला दवाखाने और 3 फिजियोथेरेपी सेंटर शुरू करने की योजना बनाई गई है। बीएमसी के 250 हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना शुरू है, जिसमें 33 पॉलिटेक्निक और डायग्नोस्टिक सेंटर शामिल हैं। इस क्लिनिक से अब तक 90 लाख मरीजों को लाभ मिल चुका है दिसंबर 2024 तक। आइए देखते हैं इस पर बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी ने क्या कहा। 2025-26 सालचे जे अर्थसंकल्पीय अंदाज आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्याची माहिती देण्यासाठी मी आयुक्त आणि माझे सर्व सहकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त,
उपायुक्त आणि वित्त विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत काळजीपूर्वक आणि परिश्रमाने आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हा अर्थसंकल्पीय अंदाज तयार केलेला आहे, अर्थसंकल्प तयार केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक मुंबईकराचं या शहराच्या बद्दल असणारं जे स्वप्न आहे, मुंबई महापालिकेकडनं असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत, त्या कुठं ना कुठं या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत, अधोरेखित झालेल्या आहेत. इतक्या वर्षांपासून मुंबईकरांनी महापालिकेवरती जे प्रेम दाखवलेलं आहे, आपुलकी दाखवलेली आहे, विश्वास दाखवलेला आहे, मला वाटतं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ व्हावा अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. पुन्हा एक वार मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा जो मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे, मला वाटतं आपल्या सर्वांना मगाशी त्याच्या जे काही त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत त्याच्याप्रती देण्यात आलेले आहेत. A, B, E आणि G असे त्याचे पार्ट आहेत. या चारही विभागांचा हा अर्थसंकल्पीय अंदाज आहे. ह्याच्यामध्ये C हा जो पार्ट असतो हा फक्त बेस्ट प्राधिकरणाशी संबंधित असतो आणि त्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. त्याच्यामुळं तो जर वगळला तर महापालिकेच्या इतर सर्व विभागांचं, सर्व प्रत्यक्ष कार्यपद्धतीचं या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात आलेला असतो. 2025-26चा हा जो अर्थसंकल्प आहे हा 74,427 कोटी इतका रकमेचा आहे. अर्थातच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प. मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 65,180 कोटी रुपयाचा होता. या अर्थसंकल्पामध्ये 14.19% एवढी वाढ झालेली आहे. आणि या ठिकाणी मला उल्लेख करायला आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7,410 कोटी रुपयाची महसुली वाढ झालेली आहे, प्रत्यक्ष वाढ झालेली आहे. ही वाढ जी झालेली आहे ही प्रामुख्यानं विकास नियोजन आणि शुल्क, त्याच्यानंतर अग्निशमन दल आणि जकातीपोटी येणारी भरपाई या 3 गोष्टींमध्ये प्रामुख्यानं वाढ झाली असल्यामुळं महसूल उत्पन्नामध्ये महापालिकेच्या 7,410 कोटी रुपयाची वाढ या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. हा जो 74,427 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये भांडवली आणि महसुली हे अर्थातच परंपरागत जे अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात, या 2 भागापैकी भांडवली हा 43,162 कोटी रुपये, म्हणजे 74,427 पैकी 43,162 कोटी रुपये हा भांडवली अर्थसंकल्प आहे. म्हणजे एकंदर आकारमानाच्या 58% 58% हा भांडवली आहे. आणि मला पुन्हा एक वार सांगायला आनंद वाटतो की याच्यावरून स्पष्ट होतं की महापालिकेने गेल्या काही वर्षामध्ये प्रयत्नपूर्वक महसुली खर्चामध्ये वरचावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि
भांडवली खर्च हा 58% आणि महसुली अर्थसंकल्प हा 42%. अशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाची रचना आहे. महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्रोत जे आहेत त्याच्यामध्ये अर्थातच आपल्याला कल्पना आहे, परंपरागत जे स्रोत आहेत त्याच्यात मालमत्ता कर, जल आणि मलनिस्सारण कर, आपण ज्या गुंतवणुकी आहेत त्याच्यावरती व्याज, त्याचप्रमाणे जकातीपोटी जकात आपली जी बंद झाली त्याच्या बदल्यामध्ये शासनाकडनं आपल्याला जी नुकसान भरपाई मिळत असते, तर हे महसुली उत्पन्नाचे या वर्षीच्या अर्थसंकल्पामधील प्रमुख स्रोत असतील. गुंतवणुकीवरचं व्याज जे आहे हे गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं कमी जरी होत असेल तरी देखील मुंबई महापालिकेने यावर्षी पहिल्यांदा सर्व बँकांच्याकडनं अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं व्याजाचे दर मागवण्याला सुरुवात केली आणि ही पद्धत सर्वच बँकांना, मग ज्या शासकीय नियमाप्रमाणे खाजगी बँका असतील त्या आणि अर्थातच सरकारी बँका, या सर्व बँकांना लागू केली. आणि याचा परिणाम असा झाला की आम्हाला जो व्याजाचा परतावा मिळत होता त्याच्यामध्ये जवळपास 0.5% एवढा व्याज आता आम्हाला जास्त मिळायला लागलेला आहे या ऑनलाईन पारदर्शक पद्धतीमुळं. मी उल्लेख केला की महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्रोत यावर्षी जे आहेत त्याच्यामध्ये मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही आहे. जल आणि मलनिस्सारण आकारावरती देखील कोणतीही वाढ या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली नाही आहे. 2017-18 पासून मुंबई महापालिकेने सातत्यपूर्वक जे प्रयत्न केले त्याच्यामुळं महसुली खर्च हा एकंदर अर्थसंकल्पाच्या जो 75% होता तो आता कमी होऊन 42% कमी झालेला आहे. आणि भांडवली खर्च हा 17-18 मध्ये जो 25% होता तो आता 58% वाढलेला आहे. याचे जे बाकीचे सविस्तर तपशील आहे तो आपल्या टिप्पणीमध्ये आपल्याला आम्ही दिलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये यावर्षी, मागच्या वर्षी आणि या चालू वर्षामध्ये महसुली उत्पन्न वाढवण्याकरता ज्या वेगवेगळ्या उपाययोजना महापालिकेने हाती घेतलेल्या होत्या आणि आहेत त्याच्यामुळे देखील महापालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडलेली आहे. आता ज्या नवीन योजना आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रीमियम FSI मिळतो त्या प्रीमियम FSIची विभागणी ही 4 संस्थांच्यामध्ये केली जाते. प्रत्येकी 25%. मुंबई महापालिका, राज्य शासन, धारावी प्राधिकरण आणि MSRDC अशा 4 संस्थांच्यामध्ये हे 25% प्रत्येकी वाटले जातात. तर धारावी प्राधिकरणाचा आता स्वतःची योजना सुरू झाल्यामुळं आम्ही राज्य शासनाला विनंती केली होती की त्यांचा 25%चा जो हिस्सा आहे हा 25%चा हिस्सा त्यांना आता द्यायची गरज नाही, कारण आता ते स्वतंत्र झालेले आहेत आणि तो 25%चा हिस्सा मूळ पद्धतीप्रमाणे प्रीमियम FSIचा मुंबई महापालिकेला परत करण्यात यावा. ते शासनाने मान्य केलेलं आहे आणि आता 50% मुंबई महापालिकेला मिळतील आणि 25% राज्य शासन आणि 25% MSRDC अशा पद्धतीने ही रचना राहील. आणि या 25%च्या वाढीमुळं या वर्षामध्ये हा पूर्ण आर्थिक वर्ष त्यासाठी आम्हाला मिळालं नाही, काही महिने मिळाले, पण तरी देखील त्याच्यामध्ये 70 कोटी रुपये अतिरिक्त प्रीमियम FSIचं शुल्क आम्हाला मिळालेलं आहे. आणि या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 25-26 मध्ये जवळपास 300 कोटी रुपये आम्हाला त्याच्यातनं अतिरिक्त उत्पन्न मिळेल मुंबई महापालिकेला. या व्यतिरिक्त रिक्त भूभाग भाडेपट्टा हे जे धोरण होतं हे धोरण काही कारणामुळं पुढं सरकत नव्हतं. राज्य शासनाकडं काही संदर्भ करण्यात आलेले होते. या सर्वांचा एकत्रित विचार करून हे धोरण आम्ही आता अंतिमतः मान्य केलेलं आहे
आणि हे धोरण मान्य केल्यामुळं पुढच्या 4 वर्षामध्ये मुंबई महापालिकेला VLT चार्जेस, VLT शुल्क ह्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये पुढच्या 4 वर्षामध्ये अतिरिक्त मिळण्याची अपेक्षा आहे। एशिया की सबसे धनी महानगरपालिका मुंबई बीएमसी का आज बजट की घोषणा की गई। इस बजट की घोषणा मुंबई बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी ने की। इसकी वजह यह है कि पिछले 3 साल से मुंबई बीएमसी के चुनाव नहीं हुए, इसलिए लगातार 3 साल से मुंबई बीएमसी कमिश्नर ही मुंबई बीएमसी के बजट की घोषणा कर रहे हैं। मुंबई बीएमसी के आज के बजट की जो घोषणा की गई वो मुंबई बीएमसी का अब तक का सबसे बड़ा यानी सबसे अधिक बजट माना जाता है, क्योंकि ये 74,000 करोड़ 447,000 करोड़ जो है वो मुंबई बीएमसी का बजट है, जो पिछले साल की तुलना में यानी पिछले साल जो मुंबई बीएमसी का बजट था वो 65,000 करोड़ था और उसकी तुलना में 14% की बढ़ोतरी करते हुए मुंबई बीएमसी का इस साल का बजट जो है वो 74,447 करोड़ है। यानी कि इतने रुपए की लागत जो है वो मुंबई के डेवलपमेंट के लिए और इंफ्रास्ट्रक्चर के लिए इस्तेमाल की जाएगी। साथ ही साथ हम आपको बता दें कि मुंबई बीएमसी ने द्वारा बताई गई जानकारी के अनुसार 74,000 करोड़ में से 43,000 करोड़ जो है वो मुंबई के विकास के लिए इस्तेमाल किए जाएंगे। लेकिन इस साल के बजट की सबसे बड़ी बात यह है कि मुंबई बीएमसी ने मुंबई की दूसरी लाइफलाइन माने जाने वाली जो बेस्ट बस है उसको 1,000 करोड़ रुपए की राशि दी गई है। साथ ही साथ मुंबई में जो झुग्गियां है, खासतौर पर जो जहां पर धारावी जैसे छोटे व्यापारी बसते हैं, उन 50,000 से भी ज़्यादा जो झुग्गियां जो स्लम एरिया है वहां पर जो भी काम चलता है, यानी कि जो छोटे व्यापारी है, छोटे ठेले दुकान चलाते हैं, उनको भी अब कमर्शियल टैक्स देना पड़ेगा। यानी कि ये एक नई शुरुआत जो है वो बीएमसी करे, जिससे छोटे व्यापारियों को नुकसान भी झेलना पड़ रहा है। लेकिन बीएमसी ने इस पर जवाब देते हुए कहा कि भले ही हम छोटे ठेले वाले या छोटे जो व्यापारी है, छोटे दुकानदार जो है, उनसे हम कमर्शियल टैक्स लेने वाले, लेकिन उनको सुविधा जो है वो भी देने वाले हैं। इस साल बताया जा रहा है कि मुंबई बीएमसी का चुनाव होगा और ऐसे में इस साल जो मुंबई बीएमसी का बजट बताया जा रहा है वो आम मुंबईकरों के कितने हित में आता है ये मुंबईकर ही जानते हैं। वीडियो जर्नलिस्ट संतोष के साथ ज्योत्सना गंगने, आवाज इंडिया, मुंबई।